आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. तर या अगोदर टाइम भेटला नाही मला. टाइम होता म्हणजे वाटत होतं बनवायचं पण मग असतो माणसाच्या आयुष्यातला फेज. तर काही गोष्टींमुळे मला नाही व्हिडिओ बनवताच येत नव्हता. आज खूप दिवसानंतर वाटलं की आता आता तरी आपण कंटिन्यू करावा. यावेळी असा विचार करत होतो की योग्य वेळ येईल, चांगला मोबाईल घेईल, नाही चांगला कॅमेरा घेईल आणि मग तेव्हा शूट करेल. मग तेव्हा चांगलं वाटेल, माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचतील. पण योग्य वेळ ही कधीच येत नसते हे माहीत असूनही आपण योग्य वेळेची वाटच पाहत असतो शेवटपर्यंत. तर ती वाट पाहणं सोडून देऊन आज ह्या व्हिडिओ पासून पुन्हा एकदा सुरुवात करतोय. तर हा पेज आणि यूट्यूब चॅनल पण आहे माझं. तर हे दोन्ही बनवण्याचं एकच कारण की आपण जे जीवन जगतो, आपण जे डेलीचं जीवन जगतो त्यात पण दिवसातला कितीतरी वेळ आपण भूतकाळात आणि भविष्यकाळात जगत असतो. तर प्रेझेंट मध्ये जगण्याचा आपल्याला कधीतरी काहीतरी क्षण असतात दिवसातले ज्यात आपण प्रेझेंट मध्ये असतो. नाहीतर मग आहे जे घडून गेले त्याचा विचार करतोय, नाहीतर मग पुढे येणारं आपलं आयुष्य कसं असेल, आपल्याला कसं करायचं त्याच्यावरच आपलं दिवसभर विचार चालू असते डोक्यात. आता ते काय असं आपण कुणाबरोबर बोलतोय का आपला दिवस कसा गेला त्याच्यावर कसंही असो, आपल्या सोबत कोणही दिवसभर काही फरक पडत नाही. आपल्या मनात ते विचार चालूच असतात. तर मग एक विषय काय असतो, ते विचार कशामुळे चालू असते तर मेमरीमुळं आणि आठवणी. तर आठवणींची जागा ही प्रत्येकाच्या आयुष्यात अनमोलच असते. आपण जेव्हा एकांतात असतो तर त्या आठवणी आठवत असतो आणि त्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत असतो. त्या आठवणी जपून ठेवण्याचा पर्याय म्हणजे फोटोज आणि व्हिडिओज, जे आपण व्हिडिओ काढलेले असतात. आणि व्हिडिओपेक्षा सगळ्यात जास्त म्हणजे फोटोजमध्ये क्षण कैद करून ठेवण्याची ताकद असते, असं माझं पहिल्यापासून म्हणणं आहे. आणि सगळ्यात जास्त फोटो विषयी मला भरपूर प्रचंड क्रेज आहे. तर तेच मी पहिल्यापासून जेव्हा मी 12वी नंतर मोबाईल घेतला तेव्हापासून जे मला जमलेले म्हणजे तेव्हा मला वाटत होतं फोटोंचं, पण इतकं काय मी मनावर घेतलं नाही. जे आहेत ते फोटो ठेवायचो, पण मग तेच फोटो मी सगळेच म्हणजे फॅमिलीचे, गावातले आणि अजून जिकडे फिरायला गेलो, जिथे मी राहिलो, जिथं फिरलो, ते सगळे फोटो मी जमा केलेले आणि ते गुगल ड्राईव्हला होते गुगल फोटोजला. आणि मग ते मी जेव्हा मी यूट्यूबचे चॅनल बनवला पहिला, तिथं ब्लॉग केले. गावाला होतो लॉकडाऊनमध्ये, तेव्हा पूर्ण 1 महिना मी ब्लॉगिंग केली. पण मग त्याच्यानंतर कंटिन्यू नाही करू शकलो काही कारणांमुळं. त्यानंतर परत मी जेव्हा मुंबईला आलो तर मग तेव्हा मी हे पेज चालू केलं इन्स्टाला. आणि पेजचं नाव पण दिलं की माझं गाव पावळगंडी. गावाविषयी आपल्याला प्रचंड ओढ असते, कारण जे बाहेर राहते त्यांना माहित आहे चांगलं. तर याच्याविषयी मी अजून पुढे व्हिडिओ बनवेल. तर सांगायचा मुद्दा असा की जे मी फोटो काढलेले होते तर ते मी त्या पेजवर अपलोड केले. भरपूर जणांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याच्यानंतर परत मग ते जेव्हा माझे जेवढे काही व्हिडिओज होते, फोटोज होते, ते जेव्हा संपले, त्याच्यावर माझं कंटेंट संपलं. त्याच्यानंतर मला असं व्हिडिओ काय बनवू, आता काय बनवू, बऱ्याचशा कारणांमुळे ते मला पुढे जमलंच नाही कंटिन्यू करायला. तर आता करेल मी. ब्लॉगिंग कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतलाय. तर पाहू, जसा वेळ मिळेल तसा, जिथे मी फिरायला जाईल तिथे मी ब्लॉग बनवेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.